प्रथा म्हणून एक सांप्रदायिक प्रथा जिचं नाव आहे अशी नागनाथाची बारी ही महाराष्ट्रात सर्वदूर पसरलेली एक प्रथा आहे। पारंपरिक अंगाने या प्रथेची रुजवण ही गावखेड्यामध्ये झालेली आहे। साप हा माणसाचा मित्र असतो, शेतकऱ्याचा मित्र असतो आणि मग त्याचं कुठल्यातरी अंगाने विधिवत पूजन झालं पाहिजेत म्हणून आजही ग्रामीण भागामध्ये बारी म्हणण्याची वेगळी एक पारंपरिक अंगानं त्याचं वेगळ्या धाटणीचं एक वाद्य वाजवण्याची प्रथा रूढ झालेली आहे। अनेक गावांमधून या बारीच्या मिरवणुकासुद्धा काढल्या जातात आणि मूल तत्व म्हणजे माती खणू नये आणि नागदेवतेची पूजा या माध्यमातून केली जाते किंवा त्याला साकडं या माध्यमातून घातलं जातं। त्यातच अलीकडच्या काळामध्ये रुजलेली दुसरी जी परंपरा आहे तर ती गणेश उत्सवाची परंपरा, ही टिळकाने सुरू केलेली परंपरा आहे। गावखेड्यामध्ये ही परंपरा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फोफावली। गणेश उत्सवाचं जे काही पारंपरिक स्वरूप आहे तर ते मूळ स्वरूप बदललं आणि त्याची जागा ही आधुनिकतेच्या नावाखाली किंवा अजून वेगळ्या कारणाने तिचं स्वरूप हे पुरतं ढासळलं असं म्हणायला हरकत नाही। त्याच्यामध्ये वेगवेगळी वाद्य काय किंवा अनेक अंगांनी नको त्या कार्यक्रमाचा समावेश या कार्यक्रमामध्ये झाला। मात्र या सर्वामध्ये मोप तालुका रिसोड जिल्हा वाशिममधील एक कुमारेश्वर महादेवाच्या मंदिरात स्थापित झालेली गणेशाची जी काही 10 दिवसाची प्रतिष्ठापना असते तर ती एक वेगळ्या अंगाने त्यांचा मार्गक्रमण पुढे जात आहे। गेल्या काही वर्षांपासून पारंपरिक अंगाने हा गणेश मंडळाची स्थापना होते आणि दरवर्षी गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रासाठी बारी स्पर्धेचं आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येते आणि या माध्यमातून उद्या दिनांक 3 सप्टेंबर रोजी अशाच बारी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संध्याकाळी 8 वाजता ह्या बारी स्पर्धा सुरू होतात तर त्या दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत चालतात। स्पर्धकांची संख्या खूप मोठी असते। अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम होत असतो। अजूनच यासोबत वेगवेगळे पारंपरिक कार्यक्रमसुद्धा या गणेश मंडळाच्या वतीनं आयोजित केले जातात। बहुतांश ठिकाणी ही डीजेच्या याच्यामध्ये गणेशाच्या विसर्जनाच्या मिरवणुका निघतात। यावर्षी सरकारनं प्रथमच डीजेच्या बंदीची अंमलबजावणी सुरू केलेली आहे, कारण डीजेवर याआधीच बंदी होती। मात्र यावर्षी सरकारने पोलीस प्रशासनाने सर्व संबंधितांना नोटीस दिलेल्या आहेत, सूचना दिल्या आहेत की कुणीही डीजे वाजवू नये किंवा कुठलेच संगीत वाद्य वाजवण्यावर पोलीस प्रशासनाने पूर्णपणे बंदी घातलेली आहे आणि अशी जर कोणी वाद्य वाजवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल अशा तंब्याही संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व मंडळांना दिलेल्या आहेत। मात्र आमचं मोपचं जे हे गणेश मंडळ आहे तर हे गेल्या अनेक वर्षापासून याला अपवाद आहे। पारंपरिक पद्धतीने टाळ मृदंगाच्या तालामध्ये वारकऱ्यांच्या पुढाकारामध्ये या गणेशाच्या मूर्तीचं विसर्जन करण्याची प्रथा यांनी एक निर्माण केलेली आहे। हा एक सगळ्यांसाठी चांगला पायंडा आहे। चांगल्या गोष्टींचं बाबत चर्चा झाली पाहिजे आणि त्या समाजामध्ये जास्तीत जास्त संख्येने मोठ्या प्रमाणात रुजल्या पाहिजेत, हाच त्यामागचा उद्देश आहे। उद्याच्या बारी स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावं असं आवाहन सुद्धा कुमारेश्वर गणेश मंडळाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। धन्यवाद।